कुठला दादा आपल्याला? सुरेगाव का? काय भाव गेलेला आहे आपला? 2500 रुपये गेलेला आहे का? काय प्रतिक्रिया आहे आपल्याला जो भाव गेलेला आहे? काय प्रतिक्रिया आहे जो भाव गेलेला आहे? आपण समाधानी आहात? हो, एकदम समाधानी आहात का? किशोर गोडसे 1220 रुपये मागल्या हप्त्यात जात होते 2100 रुपये एवढे बाकी 3 एवढे 12-13 काढायचा खर्च बाकीचा खर्च आणायचा आणि आणायचा एवढीच मजुरी निघायला अवघड आहे. बाकी 50,000 रुपये लॉस आहे. खताची औषधांचे बाजारवरच आता जो सध्या जो भाव भेटत आहे कांद्याला याच्याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया आहे? त्याच्यातून म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च पण 4 रुपये मिळायचे चांगले खर्च पण खर्च पण खूप खर्च साधारण तुम्हाला आता आमच्याकडे लागवड मार्केटचे आधीचे भाव प्लस एकरी ॲव्हरेज नाही परत कांद्याला. शक्यतो आम्हाला आवृत्ती आंतरराष्ट्रीय एकदम गाजलेला असेल बाजारपेठ अशा खंडातील नंबर 1 बाजारपेठ आपल्याला जो 2-3 नंबर आले ते आपल्या कांद्याला जो भाव भेटून राहिला. काय होतं 4 बाजार बाकीचे समजे 1000-1200 एक समान भाव नाही. एक समान बाजार जाऊ शकत नाही कारण की मालाच्या भावानुसार आहे. माल एवढं बी डाऊन नाही पाहिजे 2008 शेतकऱ्यांचं एकरी 50 त्याच्यानंतर 40-50,000 रुपये एकरी खर्च करतो नाही पाहिजे. 40-50,000 रुपये आपल्याला शेतकरी त्याला काही कमीत कमी 2-3,000 मार्केट सरासरीमध्ये 2च्या वरच विकलं पाहिजे. 3पर्यंत सरासरी 5-10,000 किलो शेतकऱ्याला जास्त काही अपेक्षा नाही. अपेक्षा 2,000-2,500 रुपये जरी विकलं तरी 3,000 रुपये सरासरी समाधानी आहे. दाखवतात एखादा नाग दाखवतात 3,000 मार्केटमध्ये 1 लाख घेऊन बाकीचे शेतकऱ्याचं खर्च सर्वांना सारखाच दाखवतात बाहेर दाखवतात असं भाव म्हणजे तितकं बाजार भाव आहे घेता नाही 10,000-1200 मार्केट. नाही पण कसं आहे दादा आता तुम्ही जे सांगितलं ना दुसरे बाजारपेठ तिथं पण बाजार खूप कमी झालेले आहे. सरासरी 15 ते 16 रुपये झाले. बरोबर आहे. आज जास्त बाजार धन्यवाद. नमस्कार दादा. काय नाही दादा क्या भाव देईल दादा? आता काय नव्हतं कांद्याला भाव मिळत आपण समाधानी आहात. समाधानच म्हणावं लागेल. काय पर्याय समाधानच म्हणावं लागेल. आपल्या याच्याबद्दल काय भाव भेटायला दादा किती क्रमांक खर्च निघू राहिला. खर्च कुठून निघत आवडलं
नमस्कार दादा. काय भाव गेले कांदा आपल्याला? कुठले दादा आपण? सायगावचे आहे का? आपल्याला जवळच आसपास जवळ मार्केट आहे, अंगरसूर मार्केट आहे. मग आपण इकडे आलेलं तिकडे आपल्याला मालाला योग्य भाव भेटून राहिला तिकडे. काही नाही इथे पार इकडं पण कमी झाली आपला अंदाज झालं नाही. आपल्याला काय अपेक्षा होती, काय भाव जायला तुम्ही भाव भेटले? कमीत कमी आज 2-2.5 700 रुपये म्हणजे मजुरी नाही वस्तू. बरोबर, 700 रुपयाची अजून काय प्रतिक्रिया आहे दादा? अजून एक पहिला नंबर नाही 25 क्विंटलचा ॲव्हरेज आहे. हजार भाव गेला तर शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. गाडी भाडंच सुटणार आहे माझं बरं ही गाडी भाडं मजुरी किती एकरामधला माल आहे दादा? 1 एकराचं माल. 1 एकराचा माल आहे का? दादा आपलं नाव? टाकळी. काय प्रतिक्रिया दादा? आपण जो भाव सांगा काय कुठेतरी 2 पैसे भेटणार होते पण आता काही भेटले अपेक्षा राहिली नाही. ही आवक वाढल्यामुळे भाव ढसाळे असे आपल्याला वाटतं का? हॅलो. असं काही नाही, पण काय आता बाजार मनमानी कारभार चालला आहे. नाव टाकून तुझी तुला लय सवय नाही ऐकत नाही तू नाव. नमस्कार. आता आपण आलेलो आहे उत्कृष्ट बाजार समिती नाशिक लासलगाव येथे. कांद्याचे माहेर घर म्हणून जे ओळखलं जाते अशी कांद्याची पंढरीच म्हणायला म्हणलं तरी काही अडचण नाही. आपण बघू शकता आपल्या वैजापूर साईडचे काही शेतकरी इथे आलेले आहे कांदा घेऊन. हे जागतिक मार्केट 1 नंबरचं मार्केट आहे. सर्वांच्या अपेक्षा असता का हे जे मार्केट आहे तिथे एकदम उंचात भाव भेटतात, म्हणून आपल्या साईडचे काही शेतकरी इथे आलेले आहेत. पाहू शकतात. नमस्कार दादा, काय नाव आपलं? गाव कुठलं दादा? काय भाव गेले? आपण बघू शकता 1 नंबर क्वालिटीचा माल आहे. लासलगाव मार्केटमध्ये 2500 रुपये गेलेला आहे. दादा कोणतं बियाणं आहे आपले? नारळ बियाणं आहे का? आपल्याला जो भाव भेटलेला आहे तो योग्य भेटलेला आहे का मार्केट? भेटलेला आहे का? साधारणतः किती एकरमधला माल दादा? 1 एकरमधला आहे का? 2 ट्रॅक्टर भेटले. पहिला काय भाव गेलेला? आता सांगितलं दोन्ही पण सेम गेलेले. धन्यवाद. आपण पाहू शकता गोल्टा माल आहे, 1 नंबर कलरचा माल आहे. कुठला आहे दादा कांदा? रोईचा आहे का? काय भाव गेलेला आहे दादा? 1395 रुपये. 1395 रुपये गेलेला आहे का? चांगला गेला आहे का आजच्या उलटीच्या मानानं? कोणचं बी आहे दादा? हे नारळी नारळी आहे का? चालेल. नमस्कार दादा, काय नाव आपलं? प्रकाश कांगणे. काय भाव गेलेला आहे दादा आपला हा जो माल आहे? 1725. आपण बघू शकता मीडियम 1 नंबरचा माल आहे, मीडियम साईज. 1725 रुपये गेलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे दादा आपल्याला या मालाबद्दल? काय भाव झाला? 2,500 पुढे त्याला 2,500 पुढे परवडला का हा जो कांदा लावलेला आहे आपण? काहीच नाही. सरासरी किती माल निघू राहिले एकरी दादा? 25 क्विंटलच्या आतमध्ये निघू राहिला का? किती खर्च आलेला आहे कांद्याला? 50-60 हजार रुपये खर्च आलेला आहे. आता जो भाव भेटलेला आहे यातून आपण समाधानी आहात का? बरोबर आहे. जर 1900 रुपयाला झाली हां असे काय करायचं? बरोबर आहे. सध्या आता लागवडीचे खताचे 6,500 रुपये बिघाणीचे लावायचे, 3,000 रुपये भाडे गाडीवाल्याला. गाडीवाल्याला म्हणजे खर्च मार्केटपर्यंत खूप खर्च येऊ राहिला. काहीच नाही 50-60 खर्चच नाही. चालेल, ठीक. नमस्कार दादा, कुठला दादा आपण? सुरेगाव नावलं का? काय भाव गेलेला आहे आपल्या इथं आता कांदा आहे? शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही हो.
1500 रुपये घेते. काय नंबर घेते? जो माल चांगला तो तर घ्यायला पाहिजे ना. काय एक वकाल घेतात 2500 रुपये, 17, 18 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये घेऊन आपण पाहताय का हे जे मार्केट आहे हे जास्तीत लेवलला एक नंबरचं मार्केट आहे. एक नंबरचं आहे. त्यांनी 2500 रुपये घेतलं सरासरी 2000 तरी काढायला पाहिजे. 1200 रुपये काढीत्या, 1300 रुपयाने घेते. असं नाही करायला पाहिजे. एवढं तरी खाली नाही करायला पाहिजे. पण तुम्हाला वाटत नाही का आता हे जे आवक झालेली आहे, याचा काय परिणाम? आवक तर भरपूर झाली. मालाची आवक आहे. पण सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. निर्यात पण चांगली प्रक्रिया चालू करायला पाहिजे. तुम्हाला समजा बांगलादेशने जी निर्यात केली होती, त्या मालासाठी याचा काही परिणाम होणार तुम्हाला असं वाटतं का? परिणाम तर आहेच आहे. एवढे आवकच्या मनात घेते, पण एक दोनच वकल घेते लाईनीमध्ये सरासरी 1200 रुपयाची घेऊन राहिले, 1500 रुपयानंच घेऊन राहिले. 2500 रुपयानं तर सरासरी यायला पाहिजे. शेतकऱ्याला परवडत नाही एवढं कमी. आता किती एकर मधला चालू हा 1 एकर मधला आणले सध्या चालू आहे काढणं. खर्चाचा जर काढला तर परवडणार. सध्या तर परवडून घ्यावं लागेल. नाही परवडलं तरी बातमी झालं का म्हणजे भाव वाढला पाहिजे. मला असं करा ओके. नमस्कार दादा. काय नाव आपलं? गाव कुठला होता आपल्याला? सुरेगाव का? काय भाव गेलेला आहे आपला? 2500 रुपये गेलेला आहे.